सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. भाजपचे नेते संदीपआबा गिड्डे पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी. तासगाव नगर परिषद निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षाची कडक कारवाई. सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांची सांगलीत पत्रकार परिषदेत माहिती. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीपआबा गिड्डे पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याची घोषणा भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसे लेखी पत्र जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी जाहीर केले आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीपआबा गिड्डे पाटील यांनी तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतली होती. तसेच जाहीरपणे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. या कारणाने खळबळ माजलेली होती. जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांनी दिलेल्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे की पक्षाच्या धोरणाविरोधात व विरोधात काम केले आहे हे सिद्ध झाले आहे. या कारणास्तव पक्षाच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार व सर्वानुमते पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून तसेच सर्व पदावरून तत्काळ प्रभावाने बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे संदीपआबा गिड्डे पाटील यांना भाजपचे सदस्य म्हणून गणले जाणार नाही असा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती पुढे पाहूया. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे माजी राज्याचे सरचिटणीस संदीप गिड्डे, राहणार नागोळे, तालुका कवठे महांकाळ यांच्यावर पक्ष शिस्तभंग व पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीतून त्यांची तात्काळ हकालपट्टी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. सातत्यानं पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल वेगवेगळ्या अफवा त्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून त्यांनी केली आणि या ठिकाणी तासगाव नगरपालिकाची निवडणूक पार पडली. त्यामध्ये सुद्धा त्यांनी पक्षाला नुकसान करण्याचं त्या ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी असणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांनी भूमिका त्या ठिकाणी घेतली. अशी तक्रार तेथील मंडलाध्यक्ष तसेच त्या नगरपालिकेचे प्रभारी असणाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष नात्यानं माझ्याकडे केली. मी ही तक्रार आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मकरंदभाऊ देशपांडे तसेच प्रदेशाध्यक्षांपर्यंत ते आम्ही पोचवली आणि सगळी त्या ठिकाणी माहिती घेतल्यानंतर जे आम्हाला तक्रारी आल्या होत्या ते सत्य आहेत असं समोर आलं. म्हणून त्यांची हकालपट्टीची आम्ही या ठिकाणी कारवाई आज पूर्ण केलेली आहे. आणि त्यांनी सातत्याने नेते मंडळींवर सुद्धा वेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी केले. किंबहुना त्यांनी काही ठिकाणी काही पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे नेते पैसे घेऊन पक्षप्रवेश करतात असेही त्यांनी बरेच वेळा सांगितलं. आणि म्हणून सर्व माहिती घेता तासगावचे मंडलाध्यक्ष असतील आमचे, त्याच पद्धतीने कवठे महांकाळचे मंडलाध्यक्ष असतील, त्याच पद्धतीनं आमचे नगरपालिकेचे प्रभारी यांच्या सर्वांकडून माहिती घेऊन तेथील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही या सर्व माहितीची चौकशी केली आणि जिल्ह्याच्या ग्रामीणच्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आणि वरिष्ठांच्या आदेशानुसारच ही पक्ष कारवाई केलेली आहे. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.